आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ना तुम्ही लागलं वगैरे नाही आहे ना? काय झालं तुम्ही? पाणी. हा यू ओके? डॉक्टरकडे घेऊन जाऊ का तुम्हाला? गाडीत बसताय का? हो हॅलो हो. बाबा काय झालं? कोण होता तो माणूस? काय माहित, वेड्यासारखा रस्त्यावर पळत होता, गाडीवरून आपटला, पाणी प्यायला बोलला काहीच नाही. मला त्याचे कपडे कुठेतरी बघितल्यासारखे वाटत होते. ज्याने मला किडनॅप केलं होतं त्याचे कपडे पण असे सेम होते. बाबा आपण निघूयात. बाबा निघायचं? चल निघूया. प्रिन्स, हे काय आहे? तुम्ही त्या शक्तीला संपवायला गेला होतात ना? त्याचं काय झालं? आणि ही काय अवस्था आहे? त्या शक्तीला मी संपवणारच होतो. तेवढ्यात मुलगी तिथे आली. अचानक मी तिला मारला. बेशुद्ध पडली. अचानक उठली आणि
असं वाटलं मला मला चकवा लागलाय आणि तेवढ्यात त्या यशची गाडी मला धडकली. यशनी मला ओळखलं नाही, पण त्या शक्तीने नक्कीच मला ओळखलं असतं. मी माझा जीव वाचवला आणि तिथून सटकलो आणि सरळ घरी आलोय. कोण होती ती बाई? ती बाई मला वाईट नाही, पण त्या शक्तीच्या ओळखीची होती. काय ते कॉन्स्टेबल मंजू. काय 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 साधी सुधी बाई नव्हती ती, साक्षात आदिशक्तीने त्या बाईच्या शरीरात प्रवेश केला होता. आणि त्याच आदिशक्तीमुळे मी शक्तीला संपवू शकलो नाही. म्हणजे आपल्या सगळ्या प्लॅनिंगवर मृगाचा पाऊस कोसळला. त्या देवीने बाईच्या शरीरात प्रवेश करून तुम्हाला चोट दिला. याचा अर्थ एकच, आदिशक्ती आपल्याला प्रतिकार करण्यासाठी प्रत्यक्षात मैदानात उतरून आपल्याला आव्हान देते. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आतापर्यंत शक्तीचं रामनाम सत्य झालं असेल ना? हो तर टाके आपल्याला आता शक्तीच्या शोकसभेची तयारी करावी लागते ना. तिची बॉडी कधी पण घरी येऊन धडकेल ना. शोकसभा मम्मा म्हणजे नवा कोरा पांढरा ड्रेस विकत घ्यायला पाहिजे है ना. मी एका बुटीकला कॉल करते. मैत्रेयी मैत्रेयी. काय झालं साहेब? शक्तीचा काही पत्ता लागला का? मैत्रेयी कुठं? काय झालं यश? कुठे आपली शक्ती? ती सुखरूप तर आहे ना. दादा अरे बोल ना, काय झालं? काही झालं नाही ना आपल्या शक्तीला? मी इथे. शक्ती अगं तुलाच आवाज देत होतो. आलं ग माझं बाळ. तुला काही लागलं नाही ना? बरी आहेस ना? शक्ती बाळा कुठे होतीस बेटा? आम्ही किती चिंतेत होतो सगळेजण. हो ना, कुठं कुठं शोधलो तुले. अरे किती किती कॉल लावले, पण तुझा कुठं पत्ताच नाही ना. अगं मी तर तुझा फोटो पोस्ट करणार होते सोशल मीडियावरती आणि खाली कॅप्शन टाकणार होते की आपण हिला पाहिलं का. आता त्याची काही गरज नाही. आता शक्ती घरी आली आहे ना. शक्ती बाळ आता ह्या पुढे कोणाला न सांगता घराबाहेर जाऊ नकोस. तुला काही झालं असतं तर आम्ही काय करायचं? आणि तुझी आई बघ किती काळजी होती तिला तुझी. जिच्या डोक्यावर आई आदिशक्तीचा हात आहे तिला काहीच होऊ शकत नाही. कोणीतरी माझ्या शक्तीचं अपहरण केलं होतं, पण ती आता आली आहे माझ्याजवळ सुखरूप. तिच्या केसालाही धक्का लागला नाही. कारण आदिशक्तीची किमया तुला अगदी नवरात्रात आदिशक्तीच्या अस्तित्वाची प्रचिती आली बघ. चांगलं कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी देवी सदैव उभी असते. आईचं बीपी नॉर्मल झालेलं दिसतंय. शक्ती चल.
जसं चांगलं कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी देवी सदैव उभी असते, तशीच वाईट कर्म करणाऱ्यांच्या छाताडावर बसते सुद्धा. काळजी घ्या. देवी आदिशक्ती, मी तुला त्या दिवशी काय काय बोलले, तुझ्याशी भांडले, तुला जाब विचारला, पण आज तू मला खूप मोठ्या संकटातनं वाचवलंय. आता मला कळलंय तू माझ्या पाठीशी उभी आहेस आणि इथून पुढेही राहशील. चिटकोबा, आम्ही हारलो तू आदिशक्ती पुढे हारलो. तू आदिशक्तीनं माझ्या नवऱ्याची काय अवस्था केली बघतोस तर बा. हे बा चिटकोबा, तिची ताकद थोपवायला तुमच्या ताकदीची गरज आहे. त्या आदिशक्तीशी भिडायला, त्या आदिशक्तीशी त्या आदिशक्तीची ताकद थोपायला तुझ्या ताकदीची गरज आहे. बा चिटकोबा, यातून तोच मार्ग दाव, मला मदत कर. भद्रा, रक्त. मला सांग, तू घराबाहेर कधी गेलीस? कोणी पळवलं तुला? मला सगळं नीट सविस्तर ऐकायचंय. तू आणि बाबा जेव्हा आजीला बघायला गेला होता तेव्हा मी इथे खेळत होती, तेव्हा मला एक मस्त धून ऐकू आली. जसं डोंबारी बाबा धून वाजवायचा ना, तशी सेम धून होती. ती धून कोण वाजवते हे बघायला मी बाहेर गेले, तर माझ्या तोंडावरती कोणाचा तरी हात आला. त्याने माझं तोंड रुमालाने बांधलं आणि मला इकडनं घेऊन गेले. त्याच्यासोबत काही 2-3 गुंडही होते. तो माणूस दिसायला कसा होता, आठवतंय का तुला काही? त्याचं वागणं, बोलणं, चालणं सगळंच वेगळं होतं. तो थोडासा तो ओळखीचा होता. ओळखीचा म्हणजे? तो सारखा ना अशी मान तिरकी करत होता आणि आलं का ध्यानात बोलत होता. यश, शक्ती, हा होता का तो? नाही, तो वेगळा होता. आपल्या प्रिन्स काका सारखा नव्हता दिसत तो, पण त्याचं वागणं आपल्या प्रिन्स काका सारखंच होतं. प्रिन्स चेहरा बदलून तर परत आला नाहीये ना? कोण होती ती व्यक्ती? लवकरात लवकर शोध घ्यायला हवा. हे बा चिटकोबा, मार्ग धावला.
रगात रगात पाहिजे. रक्त कोणाचं? तुमचं. चेटकोबा आपल्याला सहजासहजी मदत करणार नाही. त्याच्याकडून जर आपल्याला काही हवं असेल तर त्याच्या बदल्यात त्याला सुद्धा काहीतरी द्यावं लागल. ह्या दगडावर तुमचं डोकं आपटन, तुमचं रगात चेटकोबाला द्या. शक्य नाही येते. भद्रावतीला नकार घंटा टाकायची सवय नाही. मैत्रीच्या घरात रक्ताचा पाठ वाहू द्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा रगात सांडावाच लागल. जो माझा नाही, चेटकोबाचा आदेश आहे. आणि तो तुम्हाला मानावंच लागल. आणि ऐकलाव नाही तर आपला सत्यानाश होईल. काय समजलाव? ठीक है. जोवर मी सांगते तोवर थांबायचं नाही. तयार आहे मी. चंड मर्त्यमुंड अग्निकुंड चेतुकं लक्षभक्ष रक्त रक्त केयघोरी प्राशनम. चंडमुंड चंडमुंड मर्त्यमुंड अग्निकुंड चेतुकं लक्षभक्ष रक्त रक्त केयघोरी प्राशनम. चंड मर्त्यमुंड अग्निकुंड चेतुकं लक्षभक्ष रक्त रक्त केयघोरी प्राशनम. चंड मर्त्यमुंड अग्निकुंड चेतुकं लक्षभक्ष रक्त रक्त केयघोरी प्राशनम. चंड थांबा. मार्ग दिसलाय. काय मार्ग? बाहुली, शक्तीचं प्रतिरूप असलेली बाहुली बनवायला लागेल. आणि मैत्रीच्या घराच्या हाडाच्या खाली म्हणजेच हॉलमध्ये जमीन उकरून ती मंतरलेली बाहुली तिथे पुरायला लागेल. जय बाबा चेटकोबा. हा प्रिन्स फोन का नाही उचलत आहे? अक्के त्याच्या बायकोला लाव ना फोन. तिचा नंबर नाही का तुझ्या काय? कोणाला हवाय त्या भानामतीचा नंबर? मम्मा, भानामती नाही, भद्रावती नाव आहे तिचं. हो, तीच ती भद्रा. हा कुठे गायब झालाय प्रिन्स? ती शक्ती सुखरूप घरी परत आलीये म्हणजे
पोलिसांनी प्रिन्सला पकडलं तर नसेल ना? अक्के जर असं घडलं असेल ना तर आपण मेलोच म्हणून समजा ना बाप्पा. हो, त्या यशला आणि मैत्रीला आतापर्यंत कळून चुकलं असेल आपण प्रिन्सला मदत केली म्हणून. नाही 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 नाही, असं व्हायला नको. मामा चला चला चला, पुन्हा एकदा बॅग भरायला घेऊ. चला तुम्ही, चला चला आपण जाऊयात आता. चल मामा, चल चल मामा. मैत्री, शक्ती झोपली हा निवांत. अंगाई गा, काहीतरी गाणं गाऊन दाखव म्हणून माझ्या मागे लागली होती. म्हटलं मला नाही बाबा गाता येत. गोष्ट ऐकवली तिला, ऐकता ऐकता झोपली लबाड. मैत्री, कसला विचार करतेस? आणखी कसला करणार? शक्तीला ज्या माणसाने पळवून नेलं होतं त्या माणसाचा विचार करते मी. पोलिसांशी बोललोय मी, उद्या चौकीवर बोलवलंय त्यांना. मी जाऊन एक फॉर्मल कंप्लेंट देईन आणि बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज पण कम्प्लीट करेन. नाही ते सगळं ठीक आहे, पण आपल्याला एक काम करावं लागणार. शक्तीला ज्या माणसाने पळवून नेलं तो नक्कीच प्रिन्स आहे याची खात्री पटली आहे माझी. त्यामुळे प्रिन्स खरंच बाहेर सुटलाय की नाही याची खात्री करून घ्यायची लवकरच. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या गाडीला ज्या माणसाने धडक दिली होती तो माणूसही मला प्रिन्सच वाटतोय.